नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला महालक्ष्मी देवी, त्र्यंबोली देवी आणि ओढ्यावरची रेणुका देवी या तिन्ही देवींचं महत्त्व, म्हणजे आता त्र्यंबोली यात्रा वगैरे सुरू होणार आणि मी आज ओढ्यावरच्या रेणुका मंदिरात पण गेले होते आणि पंचगंगा नदीला जे नवीन पाणी येते तर कोल्हापूरची प्रथा आहे जाऊन पूजा करून यायची. तर आज मी पंचगंगा नदीवर सुद्धा पूजा करण्यासाठी गेले होते आणि तिथं कापूर उदबत्ती लावून आले. तर तुम्हाला कोल्हापूरची त्र्यंबोली यात्रा आणि ओढ्यावरची रेणुका देवी आणि ती घागरीची काय परंपरा असते त्याचा थोडाफार तुम्हाला मी इतिहास सांगणार आहे. तर आज आपण कोल्हापुरातली त्र्यंबोली यात्रा, म्हणजे जे डोक्यावरून पाण्याच्या घागरी घेऊन जातात किंवा ते नवीन पाणी त्र्यंबोली देवीला घेऊन वाजत गाजत घेऊन जातात. पुईटबागचे माणसं येतात वाजवण्यासाठी. कोल्हापूर शहर हे देवीचे शहर म्हणून ओळखले जाते. तर इथे श्री महालक्ष्मी देवीचं मंदिराबरोबरच इथे 3 शक्तिपीठे म्हणजे प्राचीन देवीची मंदिरे आहेत, म्हणजे एक त्र्यंबोली देवी आणि रेणुका देवी आणि महालक्ष्मी मंदिर, हे तिन्ही पण शक्तिपीठ आहेत. दरवर्षी त्र्यंबोली यात्रेच्या आधी अनेक मंडळे हजारो भाविक पवित्र पाणी घागरीत भरून डोक्यावर घेऊन देवीच्या मंदिराकडे पायी जातात. या घागरी देवीला अर्पण केल्या जातात. ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू असल्याचे मानले जाते. अनेक भाविक नवस पूर्ण झाल्यानंतर घागर वाहतात किंवा जणू कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, जर काही आरोग्य, शेती आणि चांगल्या पावसासाठी देवीकडे प्रार्थना करतात. घागर डोक्यावर घेऊन अनवाणी चालणे म्हणजे संयम, भक्ती आणि देवीप्रती पूर्ण समर्पणाचे प्रतीक मानले जाते. यात्रेदरम्यान मार्गावरच असलेल्या ओढ्यावरच्या रेणुका देवीचे मंदिर देखील अनेक भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. स्थानिक परंपरेनुसार अनेक भक्त रेणुका देवीचे दर्शन घेऊनच पुढे त्र्यंबोली देवीच्या दर्शनाला जातात. त्यामुळे या 2 देवींच्या दर्शनाला विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते. रेणुका देवी ही आदिशक्तीचे रूप मानले जाते आणि तिच्या दर्शनाने यात्रा अधिक मंगलमय होते. अशी स्थानिक श्रद्धा आहे. तसेच कोल्हापूर श्री महालक्ष्मी, त्र्यंबोली देवी आणि रेणुका देवी ही शक्तींची विविध रूपे मानली जातात. मग आम्ही ओढ्यावरच्या रेणुका देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर नदीवरती, पंचगंगा नदीवरती आले आणि पंचगंगा नदीवरती पाणी बघितलं. तुम्ही पात्राबाहेर आलेला आहे आणि इथूनच लोक पाण्याच्या घागरी भरून घेऊन जात होते आणि त्याचं थोडंसं दर्शन तुम्हाला मी दिलेलं आहे त्यामध्ये, की कशा पद्धतीनं बायका किंवा लोक, लहान मुलं आणि लहान मुली सगळ्या येत असतात आणि जर कोणाला पायी चालत जायचं असेल तर ते लोक चालत जातात आणि किंवा कोणी टेम्पो किंवा रिक्षामधून सुद्धा त्र्यंबोली देवीला जात असतात. आणि जाता जाता बिंदू चौकमध्ये एक मरगाई देवीचं मंदिर आहे, तिथं थांबतात आणि तिथं पाणी थोडं वाहून ओढ्यावरच्या रेणुका देवीकडे जातात. तर ओढ्यावरच्या रेणुका देवीपासून मग त्र्यंबोली देवीपर्यंत ते पाणी घेऊन जातात. आणि आम्ही हे कापूर आणि उदबत्ती आणि तांदूळ आणि साखर घेऊन उदबत्ती वगैरे ओवाळून यायचं. तर ते कापूर व्यवस्थित पेटेना झालेला, कारण ते ओलं होतं आणि पाणी बघा पूर्ण त्याच्यावरती येत होतं आणि काड्याची पण पूर्ण हे झालेली होती, मऊ झालेली होती, त्यामुळे ते लागत नव्हतं. म्हणून काड्या सगळ्या आम्ही परत त्याच्यातच टाकल्या आणि त्यातनंच व्यवस्थित उदबत्ती पेटवून पूजा वगैरे करून घेतली नदीची. आणि आम्ही तिथून निघाल्यानंतर महापालिकेच्या मागच्या बाजूला जे धान्याचे दुकान आहे तिथून मी बाजार वगैरे, म्हणजे आपले तांदूळ, गहू असू देत, ज्वारी असू देत, नाचणी असू देत किंवा कडधान्य असू देत, काही पण ते जास्त प्रमाणात, म्हणजे जर आपण बाजार महिन्याचा भरायचा असेल तर मी तिथनंच घेतो आहे आणि कधीतरी संपला अचानक तरच मी ब्लिंकिटवरनं काहीतरी मागवत असतो. एरवी मी बाजार आमचा सगळा तिथंच महापालिकेच्या इथं मागच्या साईडला जे धान्य दुकान आहेत तिथंच आमचा पहिल्यापासून बाजार भरतो. आणि हे जे घागरी दाखवलेत हे अशा महिला डोक्यावरून घागरी घेऊन वाजत गाजत त्र्यंबोली देवीला इथून नदीवरून चालत पण जातात. इथनं चालत जाणारे मंडळाचे लोक भरपूर आहेत आणि हे मंडळात सगळ्या चालत असते. आमच्या गल्लीतली प्रथा जरा वेगळी आहे, म्हणजे प्रत्येकांची कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या मंडळाची वेगवेगळी प्रथा आहे. आमच्या गल्लीत बकरी कापतात, म्हणजे कोल्हापुरात सर्रास बकरी ही त्र्यंबोली यात्रेच्या वेळेला कापतात आणि सगळ्यांना काय असेल तो वाटा पण देतात. आणि आज कोथिंबीर किती स्वस्त होती, 10 रुपयाला 3-4 पेंड्या मिळाल्या मला. आणि दुपारी आम्ही जेवण करताना कोथिंबीर वडी बनवणार होतो, पण नाही
दुपारी आल्यानंतर मला काय जमलं नाही. आता म्हटलं उद्याच्या डब्यासाठी बनवता येईल म्हणून दुपारी ते भजी खा, वडा खा, हे सगळं काय काय खाल्लं. आणि संध्याकाळी कृष्ण सरस्वती महाराजांचं जे गंगावेश मंदिर आहे तिथं बरोबर आरती सुरू होती, आम्ही गेलो त्यावेळी. आणि मुलग्यासाठी येताना मग आम्ही त्याला बिर्याणी पाहिजे होती व्हेज, मग हे दमराजा बिर्याणी आहे रंकाळ्यावरची, तिथली घेऊन आलो येताना. आणि आज जर तुम्हाला दिलेली माहिती त्र्यंबोली देवीची जर आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. धन्यवाद.